तर अनेक ठिकाणी मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचतं। कुर्ला स्टेशन हा त्यातलाच एक भाग आहे। या भागात कायम पाणी होतं, पाणी साचलेलं पाहायला मिळतं। जोरदार पाऊस झाल्यानंतर कुर्ला स्टेशन आणि संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलेलं असतं आणि म्हणूनच लोकल सेवा मध्य रेल्वेवरची ही थांबावी लागते। ठप्प होताना सुद्धा अनेकदा पाहायला मिळते। हेच आपण कुर्ला स्टेशनवरची दृश्य बघतोय। कुर्ला स्थानकाच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। कुर्ला ते विद्याविहार दरम्यान प्रवासी अक्षरशः ट्रॅकवरती उतरले आणि चालतच घरी गेले। हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वे खोळंबलेले आहेत। अनेक प्रवासी त्यामुळे अडकून पडले होते। कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं होतं। एकतर कुर्ला स्थानकात रेल्वे धावतायत त्या ट्रॅकवरती, रेल्वे रुळांवरती सुद्धा पाणी साचलंय आणि दुसरीकडे कुर्ला स्टेशनच्या बाहेर सुद्धा आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे कामावर जाणं हे शक्य नाही हे ओळखून अनेक कर्मचारी हे पुन्हा घरी परतलेत। कुर्ला आणि विद्याविहार हा संपूर्ण परिसर जिथे अखंड पाणी साचतं, थोड्याशा पावसानेही पाणी साचतं आणि काल आणि आज पहाटे दणदणीत पाऊस झालेला आहे। तर